माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे तुम्ही सगळी माझी एक अशी बाजू बघणार आहे जी मी अजूनपर्यंत कधी सोशल मीडियावर दाखवलेली नव्हती. आय हॅव व्हेरी स्ट्रॉंग रिलिजियस बिलीव्स. मी मागचे 3 दिवस म्हणजे सोलापूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर असे वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक देवस्थान फिरत होतो. आणि आज माझ्या बर्थडे दिवशी मी पहाटे आत्ता 4:30-5 वाजलेत. मी ज्योतिबाला आलो आहे. इथून महालक्ष्मी मंदिरात जाणार आहे. तिथून दत्त महाराजांकडे जाणार आहे, स्वामी समर्थ महाराजांकडं, महादेवाकडं. म्हणजे हे जे पार्ट आहे हे इट्स अ बिग पार्ट ऑफ माय लाईफ जे आजपर्यंत तुम्ही कोणी बघितलेलं नव्हतं. आणि आय एम व्हेरी हॅपी की आज बर्थडेला हे सगळं करायला मिळतं आहे. ज्योतिबाची आज आरती आहे खूप मोठी आणि ती मी आता अटेंड करत आहे. सो व्हेरी एक्सायटेड अँड विल ऑल्सो डिस्कस विथ यू इन अ बिट about everything. आज सकाळपासून मी सगळ्यात पहिलं ज्योतिबा मंदिरात जाऊन आलो. त्यानंतर मी महालक्ष्मी मंदिरात गेलो आणि आत्ता मी दत्त मंदिरमध्ये आलो होतो. तर इथं मी ॲक्च्युली प्रत्येक गुरुवारी येतो आहे आणि मला एक मेसेज द्यायचा आहे माझ्या सगळे यंग फॉलोअर्सला. ते सगळे लहान लहान मुलं आहेत. तर मी हा पार्ट खास करून सगळे यंग फॉलोअर्ससाठी शूट करत आहे. मी सगळ्या पेरेंट्सला रिक्वेस्ट करतो की सगळ्या तुमच्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा. की तुम्ही सगळ्यांनी मला प्रॉमिस करायचं की आठवड्यातला एक दिवस तुमचे जे कुठले फेवरेट गॉड असतील त्यांचा वार तुम्ही काय आहे हे तुमच्या पेरेंट्सला विचारावा आणि त्या टेम्पलमध्ये तुम्हीसुद्धा आठवड्यातला तो एक दिवस जाऊन प्रे करायचं. तर मला कॉमेंट्समध्ये हे सगळ्या लहान मुलांनी जे कोण हे करणार असतील त्यांनी मला सांगायचं की तुमचे फेवरेट गॉड कुठले आहेत, तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहत आहे आणि आठवड्यातला कुठला दिवस तुम्ही प्रे करायला कुठल्या टेम्पलमध्ये जाणार. कारण मी जसं इथं दत्त मंदिरला एव्हरी थर्सडे येतो आहे कोल्हापूरमध्ये, गंगावेशमय मंदिर आहे. तर तसं तुम्हीसुद्धा तुमच्या सिटीमध्ये तुमच्या फेवरेट गॉडला वर्शिप करण्यासाठी आठवड्यातून एकदा जात जावा आणि ते मला कॉमेंट्समध्ये लिहून सांगा. Happy birthday तीन to आमदारांचे you. फोन आले. Happy birthday to dear Krishna. थँक्यू सो मच. माझ्या बछड्याचा बर्थडे तुझ्याशी मी गट्टी फुवाल. थँक यू शुगर. ओपन करू मी? ये. मम्मी आणि डॅडींनी मला नवीन गॉगल आणून दिलेला आहे. लेट्स चेक इट आउट. स्पेशल एडिशन अँड इट्स टॅन 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 टॅन. कसं दिसते? छान आहे, छान आहे. छान दिसते. किटू काका किती लावायचे बिलकुल. लावायचे. हॅपी बर्थडे बॉय. यशस्वी भव. आमू बेबीला पण टिक्की लावायची.
ये इथे ये इकडे इकडे तुझं ये. दाखवून टिक्की लावायची तुला. जय 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 जय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kittu Kaka. Happy birthday to you. चम्मच चम्मच चम्मच. Amrendra is a school going boy now. अमरेंद्रला सोडायला मागं तू बघितलास 2 फॉर्च्युनर, 1 स्कॉर्पिओ, घरातली 3 माणसं, 6 माणसं. 2 बॉडीगार्ड, 1 केअरटेकर शाळेला सोडायला. ए डूच्या ए डू. हे अमरेंद्रचं क्लासरूम आहे. पण सकाळी 4 वाजता स्टार्ट केलं आणि आता सगळे देवस्थान करून मी घरी गेलो आहे. सेलिब्रेटेड विथ मॉम अँड डॅड, पिंदा, वहिनी, अमरेंद्र, आई डी. आणि आता घरी आलो आहे. ॲक्च्युली प्लॅन होता की आज दुपारी माझे सगळे फ्रेंड्स पूर्ण कोल्हापूर सिटीमध्ये वेगवेगळे सोशल ॲक्टिव्हिटीज करत आहेत. तर मला तिथं खरंच जायचं पण लिटरली माझ्यात एनर्जी नाही आता. आणि ते झालं माझा प्लॅन होता की दुपारी फार्म हाऊसवरती पण जायचं, पण सगळ्या फॅमिलीला घेऊन. पण त्यातलं कुठलंच होतं आणि मला दिसत नाही, कारण परत 5:30 आपल्याला डायडिंगच्या ऑफिसवरती जायचं आहे, तिथे सगळे भेटायला येणार आहेत. त्यामुळे आत्ता तरी मी रेस्ट करणार आहे. होपफुली इफ आय डू गेट अप सून देन विल कंटिन्यू विथ द रेस्ट ऑफ अवर प्रोग्राम. पण ॲज ऑफ नाव इज गोइंग टू बेड. आपल्या कोल्हापूरचा अभिमान आयडल आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी त्यांचा हा सर्व मित्रपरिवार तुम्ही आपल्या ह्या मातोश्री आनंद आश्रमामध्ये आलेला आहात. तर तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या मातोश्री आनंद आश्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद कृष्णराज, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे खूप मोठे धन्यवाद. आता आफ्टरनून टाईम मी जास्त काही केलं नाही. तुम्ही सगळे बघू शकता सेम फ्रेंड्स आलेत आणि आता सेलिब्रेशन आहे डायडिंगच्या ऑफिसवरती. डायडिंगचा आता फोन आला, त्यामुळे वी आर रशिंग, वी हॅव टू गो. आणि आज पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातनं आणि बाहेरचे पण आहेत ॲक्च्युली, जे बरेच फ्रेंड्स भेटायला येत आहेत. आता सगळ्यांना जाऊन भेटणार आहे आणि आय एम व्हेरी थँक्सफुल फॉर एव्हरी वन हू बीन सो एक्साइटेड फॉर सेलिब्रेटिंग माय बर्थडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला माहीत होतं की कोल्हापूरच्या मेन चौकांमध्ये ते माझे फ्रेंड्स मिळून सगळे बॅनर्स लावायचं प्लॅन करत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी आज सकाळी जेव्हा देवदर्शनासाठी बाहेर पडलो, मी बघतो प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात माझ्या सगळ्या मित्रांनी माझे बॅनर्स लावले आहेत माझा बर्थडे एवढा मोठ्यात सेलिब्रेट करण्यासाठी. तर माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा, सगळ्या परिवाराचं खूप खूप आभारी आहे आणि थँक्यू सो मच. आपण जाऊया.
ट्रॅफिक मोदींची गर्दी पण जास्त सरप्राईज. जोरात झाला. माझ्या अपेक्षेच्या खूप पुढचा वाढदिवस झाला असता. तर आज जेवढ्या लोकांना भेटलो सगळ्यांचं एकच म्हणणं होतं 2024ला येत्या निवडणुकीत कृष्णराज दादा आमदार व्हावेत हीच इच्छा आहे सर्वांची. ऑलरेडी सगळ्या युथनी त्यांना त्यांच्याकडून त्यांना भावी आमदार म्हणून एक त्यांच्या ह्याच्यामध्ये ती इमेज झालेली आहे की हेच आमचे आता भावी आमदार आहे. 2024ला आमदारकी म्हणून कृष्णराज महाडिक साहेब यांची नियुक्ती व्हावी ही आमची इच्छा आहे. 2024ची कोल्हापूरची कुठली पण विधानसभा दादानी लढवावी त्यात 100% दादांना यश मिळतात. 2024ला दादा 100% उभं राहायला पाहिजेत आणि 2024ला आम्ही फिक्स पकडतो दादांनाच. ते नाही म्हटले तरी आम्ही त्यांना हे करणारच, उभा राहावाच म्हणून. जेव्हा सांगू काय म्हणजे आज टुडे आय एम फीलिंग व्हेरी डिफरंट. आय टेल यू वाय. मला अजून तो इन्सिडेंट आठवतोय. एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा डॅडी खासदार नव्हते. म्हणजे आपण जस्ट लोकसभेत हारलेलो आणि 3 वर्षापूर्वी असा एक किस्सा झाला की लोकसभेत आपण हारल्यानंतर म्हणजे असं वाटत होतं की आपलं पॉलिटिकल करिअर हे रॉक बॉटमवरती आणि होतंच ते. म्हणजे असं वाटत होतं की काय आता वी हॅव नथिंग. घरात कुणाचं काही पद नव्हतं हे नव्हतं त्यामुळं खूप सगळ्यात रफ फेज होता. तेव्हा मी एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो तर सदर बाजारमध्ये आणि सहज म्हणजे मी सहज आपल्या कार्यकर्त्यांना भेटत होतो. त्यांना ताकद देण्यासाठी सगळे निराश झाले. साहेब नाही आहेत आता खासदार हे ते. बसलो बोलवतो आणि तिथं अशी 6-7 जण होती बसलेलो बोलवतो आणि त्या घरात मी ज्यांच्या घरी गेलो तिथे एक वयस्कर आजोबा असे बसलेले एका कोपऱ्यात. त्या आजोबांनी मला काय म्हणलं माहिती काय असे त्यांनी बोट केलं असे थरथरत होते. मुन्ना महाडिक हा काय विषय हे लोक बघायला यायचे. म्हणजे असं त्या आजोबांनी मला सांगितलं की मुन्ना महाडिक काय विषय हे लोक बघायला यायचे. आजूचं आत्ता काटवायला बांगर आणि ते जे आहे की माझ्या डोक्यात असलं बसले. ठीक आहे त्या वेळेस आपला पराभव झाला की वॉटेवर पण त्या एका स्टेटमेंटनी मला समजवलं की येस मी तर माझे ते डॅडीज आहेत आणि मी माझ्यासाठी ते माझं सगळे आहेत माझे देव आहेत ते पण ते लोकांसाठी पण आहेत हे मला म्हणजे त्या दिवशी जाणवलं. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे खासदार की बिजदार की हे काय नाही आमच्यासाठी साहेब जे आहेत ते साहेबच आहेत. ती जागा कोण घेऊ शकत नाही. आणि मग ऑब्व्हियसली त्यानंतर राज्यसभा वगैरे झाली. मी तर इथं नव्हतोच पण जेव्हापासून मी इंडियात आलो आहे आणि यूट्यूबची सुरुवात झाली किंवा इथे खूप पॉप्युलर झालो आहे आपण. म्हणजे आज तर दिसलंच ते पण फोनसुद्धा किती फोन आले आहेत आणि कुठनं म्हणजे देशभरातनं फोन आहेत. देशाच्या बाहेरमधनं UK जर्मनी कॅनडावरनं मला फोन यायला लागले. त्यामुळे इट हॅज ग्रोन अ लॉट. आणि काय म्हणजे ठीक आहे आम्हाला लोकांकडनं आज एवढं पॉप्युलॅरिटी मिळत आहे किंवा वॉटेवर गोष्ट पण हे सगळं कष्टाने आपण कमवत आहे आणि त्याची जाणीव आहे. म्हणजे इट्स व्हेरी व्हॅल्युएबल. आणि डेफिनेटली आज येईल ते व्यक्ती त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एकच गोष्टी होती की तुम्ही इथून पुढं आता राजकारणात आलं पाहिजे. कारण आज गर्दी अशी झाली होती. आज माझ्या अपेक्षेच्या वर गर्दी झाली. मी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं. प्रचंड गर्दी झाली आज. आणि येईल ते व्यक्ती फक्त एकच गोष्ट सांगत होते की तुम्ही आता राजकारणात आलं पाहिजे. आणि हे कुठं तर मागच्या 1.5 वर्षात कंपाऊंड होत गेलं की मी जे काही लोकांसाठी काम करत आहे डॅडींवर जे काय काम करत आहे ते कदाचित कुठं तर लोकांना ॲक्सेप्ट केले लोकांनी आणि दे आर लुकिंग ॲट मी ॲज अ लीडर टुडे प्रॉब्ली. त्यामुळे ते
सगळे ऑब्विसली असं बोल माझ्यासमोर डॅडीला कितीतर जण म्हणत होते की आता साहेब तुम्ही विधानसभेचा विचार करा, कृष्णराज नाणं राजकारणात. आणि मी खरं सांगू, मी अंटिल दिस पॉईंट मी खूप डिप्लोमॅटिक आन्सर्स देत होतो की मला माहीत नाही, मी ठरलं नाही, हे ते. खूप काम केलं आहे, लोक मला ॲक्सेप्ट करत आहेत आणि मला खूप चांगलं वाटतं त्याबद्दल. मी शिकतसुद्धा भरपूर आहे, अजून खूप आहे शिकण्यासारखं, पण मी खूप कमी वेळात मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. जर लोकांची खरंच इच्छा आहे तर मला करायचं आहे.